जीवनजी भोईर 480+ क्रिकेट बडफी टीमचे कर्णधार आकाशजी पाटील ज्यांनी माझा संपूर्ण दिवसभर अगदी बक्षिसांचा वर्षाव ज्यांनी स्पोर्ट बडफे संघावर केला। त्यानंतर चला अजूनही जे प्रेक्षक ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना विनंती आहे आपण एका जागेवर उभे राहा। आपल्या भारताचं आन मान शान राष्ट्रगीत आपण घेणार आहोत। मेगा फायनल ग्रँड फायनल कडे आपण दाखल झालेलो आहोत आणि भारताचं आन बान शान राष्ट्रगीत आपण थोड्याच वेळात घेणार आहोत। एक साथ विश्राम, एक साथ सावधान, 3, 2, 1। तब सुबह भारत माता की वंदे। आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आपण उभं राहायचं आहे। खऱ्या अर्थाने कैलासवासी काशीनाथ धिंडे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी याकरता देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आपण इथे 2 मिनिटं वाहणार आहोत। ज्यांच्या नावाने स्पर्धा भरवली, ज्यांच्या आठवणींना उजाला देण्याकरता आज जरी देखील आपल्यामध्ये नसल्या, कैलासवासी शिल्पा कवटे, अगदी एखादं फुल फुलण्याच्या अगोदर एखादी कली कोमेजून जाणं आणि ती परिस्थिती कवटे कुटुंबावर ओढवली आणि अशातच मात्र ज्या वेळेला खऱ्या अर्थाने जी परिस्थिती आली त्यावेळेला त्यांच्यावर जी वेळ आली ही इथनं कोणावरही पुढे येणार नाही। त्यानंतर मात्र ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आले देवाच्या मनात तिथे कोणाचेच चाले ना, कालाचा महिमा कालच जाणे। आपण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने जन्माला येतो त्यावेळेला आपलं सर्व ठिकाण, वेळ, तारीख या सगळ्या गोष्टी ठरल्या जातात, परंतु मृत्यू कारण एक अशी गोष्ट आहे का कोणावर ही वेळ कधी कुठून कशी येईल हे अजिबात आपल्याला सांगता येणार नाही। परंतु आले देवाच्या मनात आणि खऱ्या अर्थाने देवाच्या घरी निश्चित रूपाने आपल्यातून निघून गेली। कैलासवासी शिल्पा कवटे आणि तिच्या आत्म्याचं चिरशांती लाभावी याकरता आपण सर्वांनी स्तब्ध शांत उभे राहून 2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहण्याचा कार्यक्रम जो आहे तो सुरू करतोय। ओम शांती शांती। त्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार चला आपण पुढे या। आपले मान्यवर आदरणीय सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल जो आहे तो आपण करायचा आहे। कॉइन किरण दोन्ही टीम कर्णधार चला 3 षटकांची मॅच ग्रँड फायनल कोण बनेल चॅम्पियन। शिल्पा स्मृती करंडक 2025 वर सुवर्ण अक्षराने नाव कोरेल
दोन टीम सज्ज झाले. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी ब्राह्मणपाडा. पोगावचे जे दोन्ही संघ आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. दोन्ही टीमचे कर्णधार देखील जॉईन झालेले आहेत. टॉस केला जाणार आहे. 3 षटकाची मॅच. दोन्ही संघांचं स्वप्न अधुरं राहिलंय. कुठला संघ मात्र आज आपलं स्वप्न साकार करेल? आणि लगेचच आपण मान्यवरांना देखील विनंती असेल आपण आपल्या या मुख्य मंचावर यायचं आहे. आणि त्यानंतर स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटकांची मॅच असेल. आई गावदेवी ब्राह्मणपाडा संघाला फिल्डिंग करण्याकरता इन्व्हाइट केलंय. सर्व मान्यवर सर्वांना विनंती असेल आपण आपल्या मुख्य मंचावर यायचं आहे. गतवर्षी देखील जानीस्पोर्ट वडपे संघाला 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. सेमीफायनल मध्ये पराभूत झाला आणि आज सुद्धा सेमीफायनलच्या मॅच मध्ये पराभूत झाले. ओळख परेड मान्यवरांची आपल्याला पाहायला मिळाली. आधी सर्व आपले मान्यवर आहेत. थोड्याच वेळात आपण ग्रँड फायनल कडे जाणार आहोत. चला लगेच आपण फिल्डिंग सेट करा आणि स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव टीम आपले बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवून द्या. आणि पुन्हा एकदा आपल्या कॉमेंटर पॅनल मध्ये व्हॉइस ऑफ खंबाला दीपक सुतार सरांचा गोड आवाज ऐकणार आहोत. चेक चेक. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू सो मच किरण जाधव. सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपण पाहतात शिल्पा 11 वडपे आयोजित शिल्पा स्मृती चषक 2025. आकाश जाधव या ठिकाणी जोडले गेले. त्यांच्या माध्यमातून चेंडूंची व्यवस्था या स्पर्धेसाठी केली गेली. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आणि त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. मेगा फायनल एकीकडे प्रदीप तारे ते देखील जोडले गेले. त्यांचं देखील स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. त्याचबरोबर विजयजी भोईर त्यांचं देखील स्वागत. पोगाव टीमने टॉस जिंकून या मेगा फायनलसाठी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 3 ओव्हरचा हा थर्रार मॅच ही पाहायला मिळेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये ब्राह्मणपाडा. खूपच चांगलं क्रिकेट या दोन्ही टीमचं आज सेमीफायनलमध्ये राहिलं. सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना दोन्ही टीमला आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी सध्या पाहायला मिळते. बाउंड्रीलाईनच्या पलीकडे या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आपलं काम धंदा नोकरी पूर्ण करून या क्रिकेटच्या या स्पर्धेसाठी हजेरी लाभत असताना कित्येक प्रेक्षक वर्ग प्रत्यक्षरित्या राजमाता जिजाऊ क्रीडानगरी वडपे या ठिकाणी जोडली गेली. त्यांचं देखील स्वागत. आणि त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असताना कित्येक प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने शिल्पा 11 वडपे टीमच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मागच्या 4 दिवसापासून
या स्पर्धेला आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहतोय आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस, शेवटच्या काही ओव्हर्स आणि शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकून या महत्त्वाच्या सामन्यासाठी, फायनल सामन्यासाठी पोगाव टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विपक्षामध्ये ब्राह्मणपाडा हा संघ गोलंदाजी करेल. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेचा विचार केला तर डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये ठेवले गेलेत. सर्कलच्या आतमध्ये विकेट किपर शॉट, फाईन लेग, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑन मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये ठेवला गेलाय. पहिल्या ओव्हरची जबाबदारी, पॉवर पिचच्या ओव्हरची जबाबदारी वैभववर दिली गेली. स्ट्राईक एंडवर फलंदाज आकाश, नॉस्टेक एंडवर विश्वास. मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमसाठी शुभेच्छा. राईट हँड ओव्हर द विकेटने अकुटप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता, त्याला पंच केले, गलीमध्ये दिशा दिली, थोडीशी मिसफील पाहायला मिळते आणि तिचा फायदा घेत असताना छोटी सिंगल धाव पूर्ण झाली आहे. नॉन स्ट्राईक एंडवरून दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता आकाशचा, परंतु एकच सिंगल धाबी ते आकाशच्या खात्यामध्ये खातं ओपन होतं पोगाव टीमचं. गावाची लढाई आहे. गावाचं नाव संपूर्ण तालुक्याच्या बाहेर होण्यासाठी आपण 11 खेळाडू मैदानामध्ये उतरत असतो आणि आता ही अस्तित्वाची लढाई, गावाची ओळख दाखवायची लढाई आपल्याला पाहायला मिळते. सिंगल येते पहिल्या चेंडूवर, लॉंग ऑन आणि त्याचबरोबर डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये ठेवले गेलेत. गोलंदाज वैभवने ऑफ स्टंपच्या बाहेर उडवलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर मधून कडक चौकार येतोय. बॅटर विश्वासच्या खात्यामध्ये. वाह, काय फटका सजवला विश्वासने. त्याच्या नाभामध्येच ताकद आहे आणि ती ताकद पूर्णपणे झोकून दिली या फटक्यामागे. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता, उचली घेणारा लेग कटर होता, त्याला लवकर पिक केला, उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स चौकार आले. चौकाराने आपल्या डाबाला सुरुवात करत असताना विश्वास दुसऱ्या अँगलमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने मागचा पाय उचलला, पुढच्या पायावर पूर्णपणे भार देत असताना ताकद झोकली या फटक्यामध्ये. चांगली सुरुवात विश्वासने करून दिली आहे. 2 बॉल 5 धावांची गरज. राईट हँड ओव्हर द विकेटने वैभव विश्वाससाठी ओव्हर पिच चेंडू लॉफ केलाय, उंची भरपूर, अंतर देखील पूर्ण केले. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा उत्तुंग षटकार ठोकलाय विश्वासने. माझं नाव का विश्वास ठेवले तर मी विश्वासासारखी फलंदाजी करू शकतो हेच सांगत असताना प्रथमतः चौकार आला आणि त्याच्यानंतर ओव्हर पिच चेंडूला फ्रंट फूट ओपन करत असताना चेंडू अगदी मिडल बॅटवर घेतला आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा दमदार षटकार. 6 धावा येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11वर. बिनारची एवन जोडी सचिन दामणे आणि विजय भोईर या ठिकाणी जोडली गेली, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळी ऑन साईडला उडवलाय, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये झेल. पहिला विकेट गमावा लागतो तो पोगाव टीमला आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जल्लोष करायला सुरुवात झालीये, कारण का ही विश्वासची विकेट किमती होती. ज्यांनी चौकार ठोकला, ज्यांनी षटकार ठोकला त्याला आता वैभवने बाद केले. 11वर 1 गडी बाद. मिड विकेट मध्ये डीप मध्ये काय जबरदस्त झेल आणि त्याच्यानंतर विश्वासची विकेट. विश्वासने 3 चेंडू फेस केले, 10 धावांचं योगदान दिले. एक चौकार आणि षटकार त्याच्या बॅटमधून आला. दरम्यान आगमन होते प्रदीप जितारे, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बेस्ट बॅट्समन साठी बॅट आली. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. चांगली बॅटिंग करत होता, एक चौकार आला, षटकार आला आणि त्यालाच बाद केलं वैभवने. एक महत्वाची किमती विकेट प्राप्त करून दिली या महत्वाच्या सामन्यामध्ये. मेगा फायनल आपण पाहतोय, एकीकडे पोगाव संघ तर दुसरीकडे ब्राह्मणपाडा यांच्यामध्ये ही शेवटची लढाई ही रंगेल, यात काही शंका नाहीये. इथे जिंकलात तर तुमच्या नावाचा इतिहास स्पर्धेला होईल. कैलासवासी शिल्पा स्मृती चषक 2025चं हे पर्व आपण पाहतोय. अद्भुत राहिली स्पर्धा. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवली गेली. 4 दिवसाचा तो थरार आणि आज शेवटची मॅच. लेफ्ट हँड बॅटर अजय वड यांनी देखील मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु आता समोर वैभव आहे. अकुट टप्पा हुक करून दिलाय, परंतु स्क्वेअर लेग पंचांचा डेट बॉलचा इशारा आलाय. फटका तर सुंदर होता, परंतु हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. उल्लेख देखील केला होता की अजय वर्ल्डने देखील मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती, फलंदाजीमध्ये देखील तो चमकला होता आणि आता देखील तो चमक दाखवेल का. दोन्ही दिग्गज संघेत आहेत. दोन्ही दिग्गज संघामध्ये ही लढाई आता अस्तित्वाची लढाई, क्रिकेटची लढाई, क्रिकेटचं हे युद्ध द्वंद्व आता रंगेल. वार पलटवार व्हायला पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात झाली. सुरुवातीला पहिल्या चेंडूवर सिंगल, त्याच्यानंतर एक चौकार एक षटकार आला. जरूर 2 मोठे फटके खर्च केले आणि त्याच्यानंतर विकेटचं पतन. जास्त वेळ खर्च करू नका.
समीरजी वडोलकर या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 11 धावा 1 विकेट 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजय आलाय, ज्याच्या नावामध्ये जय आहेत, तो चमकेल काय मॅच मध्ये की वैभव त्याला शांत ठेवेल हे समीकरण देखील रंगेल. फुलटॉच ऑफ स्टंपच्या बाहेर समोर फोर्स करून खेळण्याचा प्रयत्न, मिडऑफचा क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत सिंगल येते अजयच्या खात्यामध्ये. सिंगल येतेने आपल्या डावाला सुरुवात केली. टीमची धावसंख्या 12 वर. केतनजी भोईर या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरून या स्पर्धेची शोभा वाढवायची. कित्येक मान्यवर प्रमुख पाहुणे या स्पर्धेसाठी लाभले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि मैदान तर भरलंय, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील स्वागत. 12 धाबा 1 विकेट. 12 धाबा जरूर खर्च केलेत पहिल्या 4 चेंडूमध्ये, परंतु महत्वाची विकेट देखील प्राप्त झाली आहे. विश्वासला बाद केलंय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क करू शकले नाहीयेत. शॉर्ट थर्डमॅन मधून डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न चांगला झालाय, परंतु डॉट चेंडूने ओव्हरची झाली समाप्ती आणि बॅटिंग टीम करून DRSचा वापर केलाय वाईट साठी. सॉफ्ट सिग्नल फेअर डिलिव्हरी आहे, परंतु आता DRS घेतले बॅटिंग करणाऱ्या टीमने, फलंदाजाने. आणि आता तिसरे पंच यावर निर्णय देतील. डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी. वाईटची जी गाईडलाईन आहे तिच्या अगदी आतून थोडासा आतमधून तो चेंडू गेला, म्हणजेच ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय होता तो योग्य होता, तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. DRS फेल. एका ओव्हरचा खेळ समाप्त. 12 वर 1 विकेट. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना पोगाव संघ हा रिप्ले व्हाईटसाठी DRSचा जो वापर केला तो दाखवला गेलाय. ओमसाई मुबीच्या माध्यमातून प्रोप्रायटर सिद्धेश्वर पाटील सध्या कंट्रोल रूम मध्ये आहेत, म्हणून चित्र खूप सुंदर येतंय. सुरुवात तर चांगली झाली, परंतु विकेट देखील आली, ती देखील महत्वाची होती. जो चांगली बॅटिंग करत होता ते विश्वास जाधवला मागे परतवला आणि त्याच्यानंतर कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 चेंडूमध्ये कमबॅक केलं वैभवने. पहिले षटक 12 धावा 1 विकेट. मेगा फायनल आपण पाहतो. एकीकडे स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट पोगाव संघ बॅटिंग करते टॉस जिंकल्यानंतर आणि त्यांच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करावी लागते. या सामन्यामध्ये ब्राह्मणपाडा गावदेवी ब्राह्मणपाडा टीमला. दुसरं षटक अजयच्या खात्यामध्ये सिंगल धाबाई. लेफ्ट हँड बॅटर, शरीरयष्टी खूपच मजबूत आहे, तसे मजबूत फटके येतील का? तेजस आलाय दुसऱ्या ओव्हरसाठी. पहिला चेंडू लेग स्टंप वरून गेलाय असं पंच सांगत असताना हा डॉट येतोय. डॉट चेंडूने या ओव्हरला तेजसने केली आहे सुरुवात. ही सुरुवात देखील चांगली आहे असं म्हणावं लागेल. ऑफ स्टंपच्या थोडासा आत येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो कटर होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आत घुसला. हा लेग कटरचा मारा पाहायला मिळाला लेफ्ट हँड बॅटरसाठी. डॉट चेंडू. चांगला चेंडूचा वापर केला, बुद्धीचा देखील वापर केला चेंडू टाकत असताना तेजसने. बोट फिरवतोय, पुन्हा एकदा बोट फिरवली, परंतु यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच दूर, आउट ऑफ स्टंप. ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट हँड बॅटरसाठी लेग कटरचा मारा करता त्यावेळेस पिचिंग थोडीशी आत पाहिजे. ऑफ स्टंपच्या खूपच दूर पिचिंग करून तो लेग कटर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच तो खूपच दूर राहिला याचा आपण उल्लेख केला आणि ते दृश्य देखील दाखवलं. जे सांगितलं ते दृश्य आता डिस्प्लेवर येत असताना हा वाईटचा इशारा. धावसंख्येत बरं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वर. प्राऊंड विकेटने पुढे येत असताना ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, मिड विकेट मध्ये झेल आणि विकेटचं पतन. दुसरा विकेट गमावा लागतो पोगाव टीमला. फलंदाज बाद अजय वड. जरूर फटक्यामध्ये ताकद होती. ऑन साइडला मिड विकेट मध्ये उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉटम एंडचा संपर्क झाला होता. पुढे देखील आला होता. ताकद झोकली, परंतु टायमिंग थोडंसं कमी आणि त्याच्यानंतर चांगला झेल. दुसरा विकेट. 13 या धावसंख्येवर 1.2 चेंडूचा खेळ समाप्त. चांगलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतं. कधी धावा येतात, कधी विकेट येते. हीच तर मजा आहे क्रिकेटची आणि ती क्रिकेटची मजा घ्यायला प्रेक्षकांची देखील या जिजामाता क्रीडा नगरी वडपे या ठिकाणी स्पर्धेमध्ये गर्दी पाहायला मिळते. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर प्रेक्षक पाहायला मिळतात. नवीन फलंदाज सूरज या मॅच मध्ये उगवेल का? एक सूरज मावलतोय, परंतु लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावलत्या नाहीये. आणि त्याच नावाचा बॅटर सूरज. स्ट्रायकेनवर उडवले त्याने देखील समोर. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये, सरळ त्याच्या हातामध्ये झेल आणि तिसरा झटका. तिसरी विकेट गमावावी लागते ती पोगाव टीमला. फलंदाज बाद सूरज या मॅच मध्ये मावललाय.
संध्याकाळच्या सत्रामध्ये सूरज मावळतोय आणि हा देखील मावळलाय, खाते देखील ओपन करता आलं नाही. पाहूया आपण कशा पद्धतीने ही विकेट आली. सुरुवातीलाच ऑफ स्टंपच्या आत आला, ऑफ स्टंपच्या बाहेरच टाकलेला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, बॅकलिप पूर्णपणे फिरवली परंतु लॉंग ऑफ कव्हर, लॉंग ऑफच्या वरून हा पाठवता आला नाहीये. दुसऱ्या अँगलमध्ये हा रिप्ले पाहणार आहोत. ताकद झुकली होती. तिसरा विकेट गेल्यानंतर 5व्या क्रमांकाचा बॅटर राहुल वड आता मैदानामध्ये आलाय. आता विकेट टिकून खेळावा लागेल. 3 ओव्हरचा जरी सामना आहे तरी सुरुवातीलाच 3 विकेट गेलेत. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त आणि 1.3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 13/3 अशी परिस्थितीमध्ये संघ पोगाव या मेगा फायनलमध्ये ब्राह्मणपाड्याच्या समोर सापडलाय. दाबा रोखल्यात. लेन चांगली होती. क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केलाय. बॉटॉमिनचा वापर चांगलाच केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. फेकी अचूक नव्हती आणि त्याचा फायदा घेत असताना दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धाबा आलेत. राहुलचं खातं ओपन झाल्याने 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते आता 15 या अंकावर. चांगली गोलंदाजी राहिली ब्राह्मणपाडा गावदेवी ब्राह्मणपाडा टीमची की ज्यांनी सुरुवातीला महत्वाच्या विकेट घेतल्या आणि त्याच्याच मुळे थोडासा दबाव निर्माण झाले. विशाल जाधव, अजय आणि सूरज बाद झाल्यानंतर धावा रोखल्या गेल्यात. ओव्हर द विकेटने गोलंदाज तेजस टीमची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली. 3 विकेट आलेत. चांगली गोलंदाजी केली आहे. या ओव्हरमध्ये 2 विकेट येत असताना 3 धावा आतापर्यंत तेजसने खर्च केलेत. तेज दाखवतोय तो गोलंदाजी करत असताना. क्रॉस बॅटने अंधाधुंद बॅट फिरवली. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा ठेवला होता. गतीमध्ये देखील परिवर्तन पाहायला मिळाले. बाईकच्या रूपाने एक सिंगल येत असताना धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 वर. वाह, काय गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये तेजसने. पहिले चेंडू डॉट, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर 2 विकेट आल्या, त्यानंतर 2 धाबा खर्च केल्याने आता नुकतीच आलेली 1 धाव. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा खर्च केलेत 4. 2 विकेट आलेत तेजसच्या खात्यामध्ये. धावा रोखल्यात. पोगाव संघ ज्या बॅटिंगसाठी ओळखला जातो तशी बॅटिंग या मेगा फायनलमध्ये झालेली नाहीये. आकाश आहे तोपर्यंत त्यांच्या देखील आशा पल्लवीत असतील. सलामीचा वीर अजूनही खेळपट्टीवर आहे. आकाश म्हणजे मोठा. आकाशी फटके तो केलेल काय महत्वाच्या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेटने फुल टच ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टॉपवर लागलाय. प्रॉपर संपर्क नाहीये. स्क्वेअर लेग मधून फेकी होईल तोपर्यंत दुसरी धाव झाली आहे का? अपील केली आहे. 3ऱ्या पंचांची माग. डिसिजन पेंडिंग. आता दुसरी धाव पूर्ण झाली की रोखली हे देखील पाहावं लागेल. द्विधा परिस्थिती. फुल टच होता. लेग स्टंप ऑफ स्टंप होता तो ऑन साईडला फेकण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. डीपचा क्षेत्ररक्षक येऊन फेकी करतो तोपर्यंत दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न पूर्ण देखील झालेला आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. ऑन स्क्रीनवर ते दृश्य दाखवलं जाईल. 3ऱ्या पंचाने ते चेक केलं आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण झाली आणि 2 धाबेच्या मदतीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18/3 गडी बाद अशा स्थितीमध्ये पोगाव संघ. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 12 आणि 1 विकेट आली होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या आहेत 6 आणि 2 विकेट देखील घेतले तेजसने. चांगली गोलंदाजी केली दुसऱ्या ओव्हरमध्ये तेजसने. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ यांच्या अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. शिल्पा 11 वडपे या स्पर्धेचे आयोजक. त्यांची अथक मेहनत आणि त्यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा कैलासवासी शिल्पा स्मृती चषक 2025 हे पर्व. पहिल्या इनिंगची शेवटची ओव्हर आणि तिची जबाबदारी दिली गेली गोलंदाज सूरजवर. स्ट्राईक एंडवर बॅटर राहुल 3 धावांनी खेळतोय. अकुट टप्पा त्याला कट केला होता आणि 1 धाव चौटी देखील पूर्ण केली आहे. छोटा चेंडू होता त्यावर देखील ऑन साईडला जर खेचला असता तर मोठा फटका आला असता परंतु बॅटच्या प्रॉपर तो मिरिटवर घेता आला नाहीये चेंडू. हे दृश्य आपण पाहू शकता. प्रेक्षक वर्ग कामधंदा पूर्ण करून या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी राजमाता जिजाऊ क्रीडानगरी वडप्या ठिकाणी जोडलेले आहे. खेळाडू कक्ष देखील दाखवले गेले. कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा झोपून उभे राहून बसून आनंद घेत असताना कॅमेरामॅनचं विशेष कौतुक करावं लागेल. खूपच चांगलं दृश्य दाखवलंय. 3ऱ्या ओव्हरचा हा चेंडू पंच केलाय. कव्हरच्या डोक्यावरून डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. खूपच चांगला स्ट्रोक. पॉइंटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जात असताना चौकार येतोय.
खूपच चांगला अप्परकटचा फटका आणि त्याच्यानंतर या 4 धाबा प्रयत्न चांगले केले डीप पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने. चौकार येत असताना टीमची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे. आकाश आहे सलामीचा वीर, त्याच्या माध्यमातून चौकार आला आणि जोपर्यंत आकाश आहे शेवटपर्यंत जर तो राहिला तर धाबा येतील यात काही शंका नाही, म्हणून तर त्याला सलामीला पाठवलं होतं. आतापर्यंत 7 धावांचे योगदान दिले 4 चेंडू फेस करत असताना. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. एक चांगली मॅच होईल एवढी स्कोर आतापर्यंत एवढा जमा केलाय पोगाव टीमने. स्विच हिटचा प्रयत्न, संपर्क तर करू शकले नाहीयेत. संपर्क बॅट आणि चेंडूचा कोणता नव्हता, परंतु पिचिंग झाल्यानंतर बाउन्स जास्त पाहायला मिळाला. हा पाहू शकता आपण स्विच हिटचा प्रयत्न केला होता, संपर्क करू शकले नाहीयेत. बाउन्स चांगला प्राप्त केला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. 23 वर 3 गडी बाद. 2.3 चेंडूचा खेळ समाप्त. आकाश स्ट्राईक एंडवर आहे, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार पाहायला मिळाला आहे आणि तो आता मोठे फटके सजवण्यासाठी प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी डीप मिड विकेट स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवलाय. स्कूप करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातातून चेंडू सुटलाय, त्याला देखील सापडत नाहीये, परंतु लेग स्लिप मधून क्षेत्ररक्षक तडम्यांचा येऊन जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत दुसऱ्या धावीचा प्रयत्न इथे थांबवलाय आणि धावच्या रूपाने विकेटचं पतन. 4था गडी बाद. वाईटचा इशारा देखील आलाय आणि त्यावर देखील विकेट आली आहे. 2 धाबा नक्कीच येतील या ठिकाणी. 2 धाबा येत असताना धावफलक 25 वर जाऊन पोहोचेल. आणि आता DRSचा वापर केला इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमने वाईट चेंडूसाठी. आणि डिसिजन येतोय वाईट चेंडू. वाईट बॉल येत असताना धाव पलक जाऊन पोचले ते 25 वर. 4 विकेट गेलेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. म्हणजेच ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिला होता तो योग्यच होता असं तिसऱ्या पंचाने देखील सांगितलंय. सफल झालेत. ऑफ स्टंपच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न, खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग झाली आणि इथे 9चा इशारा केलाय. सुरुवातीला धावा येत नव्हत्या, परंतु आता गोलंदाजी खराब होते आणि त्याचा फायदा होतो पोगाव टीमला. सफल झालेत. ऑफ स्टंपच्या आत आले होते, परंतु पिचिंग आपण पाहू शकता क्रीजच्या अगदी बाहेर राहिली आणि 9चा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या धावसंख्येत भर होते. धावपलक जाऊन पोहोचेल ते 26 वर. 3 चेंडू अजून शिल्लक आहे. 3 पैकी एखादा चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवला तर एक चांगलं टार्गेट सेट होईल. यावेळेस फ्लिक करून दिलाय, कडक शॉट, गॅप मधून चेंडू चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय आकाशच्या बॅट मधून. फटका सजवला, अगदी पायावर टाकला होता. जसा टाकला तसा बॅटरने देखील त्याला बाहेर पाठवला, वेगाने पाठवला. चौकार आलाय. दुसऱ्या अँगल मध्ये पाहू शकता. सुरुवातीलाच बॅकफुटला गेला, त्यानंतर हा फ्लिक शॉट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 30 वर. 4 विकेट. धावा चांगल्या जमा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केलं. गोलंदाजी करत असताना ब्राह्मणपाडा टीमने 6 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येतात. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला पूर्णपणे ताकदीने फटका सजवण्याचा प्रयत्न. लेथ चांगली होती गोलंदाजाची. अगदी पुलर लेनचा हा चेंडू. एक धाब आली आहे आणि एकाच धाबेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 वर. लेगबायचा इशारा आलाय. एकीकडे आकाशचा विचार केला तर 12 धावांवर तो खेळतोय. 8 चेंडू फेस केले, तर दुसरीकडे पिंटू आता स्ट्राईकला आलाय. सूरजचे षटक खर्चिक राहिले. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धावा सूरजने खर्च केलेत. 31 धाबा. दुसरं षटक चांगलं राहिलं जिथे धाबा रोखल्या गेल्या तेजसने. 6 धाबा देत असताना 2 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धाबा आणि 1 विकेट आली होती. तर सूरजचा घाम काढलाय शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटर आकाशने. शेवटचा चेंडू पिंटूसाठी कमी गतीचा होता. पिंटूला तो समजला नाहीये आणि इथे हा चेंडू डॉट येत असताना ओव्हर क्रमांक 3 म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ संपल्याने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट पोगाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 आणि सामना जिंकण्यासाठी 32 धावांची गरज 3 ओव्हरमध्ये. चला त्वरित
शतरक्षण सजवण्यासाठी पोगाव संघ मैदानामध्ये उतरायचे आणि त्याचबरोबर ब्राह्मणपाडा संघ आपण देखील खेळाडू कक्षामध्ये जाऊन आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. मॅच रंगेल्यात काय शंकाने जे टार्गेट पाहिजे होतं फायनलसाठी ते सेट केले बॅटिंग करत असताना पोगाव टीमने, परंतु त्याला दुसऱ्या डाबामध्ये उत्तर कसं दिले जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता ऑन स्क्रीनवर तुम्ही हे प्रेक्षक पाहू शकता. जानी स्पोर्ट वडपे हा संघ अगदी जवळ डोंगरामध्ये गेलाय असंच म्हणावं लागेल. हिरवगाळ डोंगर ही झाडी आहे आणि अगदी त्या खुशीमध्ये बसलेले जानी स्पोर्टचे हे खेळाडू दाखवले गेले. त्यांची कामगिरी आज चांगली राहिली, परंतु फायनलमध्ये ते पोहोचू शकले नाहीयेत. त्याच्यानंतर ही थार आणि इनोवा गाडी जी आहे तिच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील कॅमेरामॅनने टिपलं गेले. मागे देखील प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि ह्या चिमुकल्या या मुली देखील या स्पर्धेसाठी आलेत. आज स्वर्गीय शिल्पा ताईच्या नावाने स्पर्धा खेळवली गेली आणि तिची बहीण देखील आपल्याला आज पाहायला मिळाली. आणि आमचं समालोचन कक्ष आकर्षक ट्रॉफ्या, त्या ट्रॉफ्यांवर नाव कोण करेल याकडे आता सर्वांच्या नजरा आहेत. ही सायकल देखील पाहू शकता मालिकावीर म्हणून उपलब्ध करून दिली गेली आहे. 4 आकर्षक ट्रॉफ्या हे मुख्य व्यासपीठ तिथे मान्यवर कित्येक या ठिकाणी जमले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कॅमेरामॅन केवल पाटील सध्या मोबाईलच्या दुनियेमध्ये आहेत, त्यांनी देखील आज चांगलं काम केलंय. आणि हे संपूर्ण दृश्य मैदानाचं आपण पाहू शकतो. वाह वाह, काय क्रीडा नगरी आहे. राजमाता जिजाऊ क्रीडा नगरी वडपे या ठिकाणी स्पर्धा संपन्न होत असताना हिरवगार मैदान, चौफेर मैदान, हिरवगार मैदान पाहायला मिळतं. चांगलं टेलिकास्ट आणि प्रेक्षक वर्ग पाहू शकता. मुख्य प्रवेशद्वारावर प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने इथे जोडले गेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कोणी बसलाय, कोणी उभा राहिलाय. बॅनर देखील पाहू शकता. मैदानाच्या बाहेर कित्येक मान्यवरांचे कटआउट लावले गेलेत. आता चर्चा सध्या सुरू आहे. कैलासवासी शिल्पा कवटे यांच्या माध्यमातून यांच्या आठवणीला उजाला देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा उभारली गेली आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात शिल्पा 11 वडपे आयोजित शिल्पा स्मृतिचषक 2025चं हे पर्व मेगा फायनल. आणि ती मेगा फायनलवर नाव कोरण्यासाठी आता 32 धावांची गरज असेल. आई गावदेवी ब्राह्मणपाडा टीमला 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 32 धावा. 3 ओव्हरमध्ये 32 धावांची गरज. रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर 10.67च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. आणि ही बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली आहे. मनोज आणि राहुल. आणि पहिल्या ओव्हरची जबाबदारी आकाशवर दिली गेली. आउटफील्डमध्ये 2 क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग सर्कलच्या आत ठेवला गेलाय. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून. 18 बॉल 32 धावांची गरज. पहिला चेंडू आणि त्यावर अपील केलीये. अजूनही निर्णय आलेला नाहीये. ऑन साईडला तो फटका वेगाने सजवण्याचा प्रयत्न मनोजचा राहिलाय. पंच दोन्ही एकत्र येतील आणि तो निर्णय देतील. नेमकं घडलंय काय? अपील तर झालीये. गतीचा वापर भरपूर केला होता, जल्लोष देखील झाला, परंतु अजूनही पंचांनी निर्णय दिलेला नाहीये. संपर्क झालेला आहे की नाही याची आता थोडीशी चर्चा दोन्ही पंच करतील. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. सॉफ्ट सिग्नल द्यायचे पंच. नॉट आउट सॉफ्ट सिग्नल आहे, परंतु आता पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येते नॉट आउट. पहिला चेंडू डॉट येते गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. डॉट बॉलने या ओव्हरला सुरुवात केली आहे. दुसऱ्या डावाला, मेगा फायनलला सुरुवात झाली आहे.
ओव्हर द विकेटने फुल टॉच होता, बॅटवर घेता आलं नाही. एलबीडब्ल्यूच्या रूपाने अपील केली आणि सहमती मिळत असताना अखेरकार आकाशने मनोजला माघारी परतवले. मोठी विकेट, किमती विकेट मिळून दिलीये. गोलंदाज आकाशने, फलंदाज बाद मनोज. विकेटचं पतन खातं देखील ओपन करता आलं नाही. मनोजला 2 चेंडू त्याने फेस केले आणि विकेट गेली. फुल टॉच चेंडू होता, त्याला ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, मागचा पाय थोडासा वाकवत पुढचा पाय पुढे घेत असताना, परंतु बॅटचा संपर्क नाहीये आणि ते चेंडू जाऊन अदलला पॅडवर आणि अगदी समोर होता, विकेटच्या अगदी समोर होता. पिचिंग योग्य होती असं म्हणावं लागेल. इनफॅक्ट देखील स्टंपवर होता, हाईट देखील योग्य होती आणि त्या सर्व गोष्टींचा विचार करत असताना एलबीडब्ल्यूच्या रूपाने ही विकेट गमावावी लागते. चांगला निर्णय पंचांचा. 2 चेंडू 1 विकेट, कोणती धाव आलेली नाही अजूनही. पहिली धाव येण्यासाठी थोडासा गावदेवी ब्राह्मणपाडा टीमला संघर्ष करावा लागतो. 16 बॉल आणि 32 धावांची गरज, 12ची सरासरी गाठायची. सायनाथ गाठेल यांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील विकेट हॅट्रिक साठी. यावेळी स्वीप केलं, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे दांडी गुल झालीये, फर्निचर उद्ध्वस्त झालंय. विकेटचं पतन. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि डायरेक्ट स्टंपवर जाऊन चेंडू अदलला. विकेटचं पतन आणि त्याच्यानंतर गोलंदाज आकाशचा तो जल्लोष. 2 विकेट त्याने घेतल्या या अगोदर एलबीडब्ल्यू आणि त्याच्यानंतर क्लीन बोल्ड. विकेटची हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक देखील लावलंय. 2 विकेट गेले. दबावामध्ये आता संघ सापडलाय गावदेवी ब्राह्मणपाडा. आकाश पाटील, आपल्याला विनंती आहे आपण या आपल्या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. पोगाप टीमसाठी जी सुरुवात पाहिजे होती पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये ती करून दिली. गोलंदाज आकाशने 2 विकेट घेतल्या. 3 चेंडू मध्ये कोणती धाव नाहीये. धाव येण्यासाठी, पहिली धाव घेण्यासाठी आता संघर्ष सुरू आहे ब्राह्मणपाडा टीमचा आणि ती धाव पूर्ण करण्यासाठी आता मैदानामध्ये लकी आलाय. तो लकी या गावासाठी, या टीमसाठी लकी ठरेल का? चौथा खेळाडू लकी यावेळेस ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिड विकेट मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव लकीच्या खात्यात येत असताना लकीने स्वतःच आणि त्याचबरोबर आपल्या टीमचं गावाचं खातं ओपन केले आणि या खात्यामध्ये आता 31 धावांची गरज असेल. 14 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. क्षेत्ररक्षणाच्या विभरचनेमध्ये थोडासा बदल केला गेलाय. राहुल स्ट्राईक एंडवर, प्रथमच राहुलला देखील स्ट्राईक सापडली आहे. 1 धाव 2 विकेट, 4 चेंडूचा खेळ समाप्त. मोठ्या फटकेची आवश्यकता आहे. 2 चेंडू अजूनही या ओव्हरचे शिल्लक आहेत. विकेट टिकून मोठे फटके सजवावे लागतील. म्हणजेच काय, तलवारी सोबत ढाल देखील पाहिजे हेच म्हणावं लागेल. मोठे फटके सजवत असताना विकेट देखील टिकून ठेवावी लागेल ओव्हर द विकेटने. यावेळी स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न हवेमध्ये, शॉर्ट थर्ड मध्ये झेल. विकेटचं पतन. 3री विकेट गमावी लागते आई गावदेवी ब्राह्मणपाडा टीमला. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की तलवारी सोबत ढाल देखील पाहिजे, हे युद्ध आहे, परंतु ते करता आलं नाहीये ब्राह्मणपाडा टीमला. विकेट क्रमांक 3री गमावली. स्वागत, सत्कार आणि सन्मानाकडे आपण जाणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आहेत आपल्या वडपे गावचे उद्योगपती, तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सुनील पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान या आपल्या मुख्य मंचावर आपण करणार आहोत. ज्यांच्या वतीने ईटी लाईव्ह आणि मंडप डेकोरेशनचा जो खर्च आहे ओमकार ग्रुप वडपे यांच्या वतीने केलेला आहे. जबरदस्त ग्रेट व्यक्तिमत्व आहे, तांशूर दातृत्व आदरणीय सुनीलजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावर आपण केलेला आहे. तदनंतर वडपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय विजय पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे सर्व पिंटू मोरे, आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. चांगला ड्राईव्ह केलाय, चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर मधून पाठवलंय. ज्या पद्धतीने सुईमध्ये धागा ओवला जातो त्याच पद्धतीने गॅप मधून चौकार येतोय.
आणि त्याचबरोबर स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव हा संघ जर का इथे चॅम्पियन बनला तर टीमचे ओनर आहेत भावेश वारे आणि विजय उमराटकर यांच्या वतीने एकविरा ट्रिप दिली जाणार आहे. त्यानंतर ज्यांच्या वतीने आपल्याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून बॅट ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेला आहे आदरणीय कुमार प्रदीप तारे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या आपल्या मुख्य मंचावर आपण करणार आहोत. प्रदीपजी तारे एकविरा पान शॉप चे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान या आपल्या मुख्य मंचावर. धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांच्या वतीने खास करून स्पर्धेकरिता पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी मॅन ऑफ द करता देखील ट्रॉफी थंडपे जी व्यवस्था केली त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे सन्माननीय मंगेश जी गायकवाड साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे सर्वेसर्वा पिंटू मोरे आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे. जबरदस्त ग्रेट दानशूर दातृत्व त्यांनी देखील पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर केली. शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावर पिंटूजी मोरे यांचे शुभ हस्ते मंगेश गायकवाड. एक रन शॉटचा इशारा आला या ठिकाणी. धन्यवाद. आदरणीय योगेश पाटील नवनाथजी सुंगाल आपल्याला विनंती आहे आपण या आपल्या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. शरदजी वडोलकर आपल्याला विनंती आहे आपण यायचं आहे. धन्यवाद. हवेत बॉल आणि लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या मध्ये हा झेल विकेटचं पतन. चौथा झटका लागत असताना ब्राह्मणपाडा टीमला 6 या धाव संख्येवर आता संघ संकटामध्ये सापडले. 4 गडी बाद 6 धावा 1.3 चेंडूचा खेळ समाप्त आणि 9 चेंडू मध्ये आता 26 धावांची गरज. सुरुवातीलाच आपण उल्लेख केला होता की विकेट टिकून खेळावं लागेल. 8 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. सहा धावा 4 विकेट 1.4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. सूरज नॉस्टेक इनवर स्ट्राईकवर सुनील आहे. या मॅच मध्ये आता मेगा फायनल मध्ये पोगाव टीमने पकड निर्माण केली. गोलंदाजी अजय सध्या करतोय चांगली आणि समोर टाकलाय पुढे टाकलाय. खूपच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर डावा पाय पुढे घेतला होता आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु दूरवरून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरून डॉट चेंडू तर समीकरण कठीण झाले. 26 धावांची गरज. 7 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे त्या चेंडूवर एखादा मोठा फटकार आला तर या मॅच मध्ये ब्राह्मणपाडा राहू शकतो. फुल टॉच समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीयेत. कावकर्णचं क्षेत्ररक्षक त्याचबरोबर लॉंगॉनचं क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले झेल घेण्याचे. झेल सुटल्यानंतर 2 धाबा येतील. झेल सोपा देखील नव्हता. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. ओव्हरची समाप्ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 वर 4 गडी बाद आणि आता 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. ती आता 24 धावांची गरज 6 चेंडू मध्ये. बॉलिंग चांगली झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये आकाशने 5 धावा देत असताना 3 विकेट घेतल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये अजयने चांगली गोलंदाजी केली. त्याचं देखील विशेष कौतुक झालंच पाहिजे. त्याच्या खात्यामध्ये 1 विकेट येत असताना त्याने 2 धावा खर्च केलेत आणि त्याचबरोबर आता 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती
24 धावांची, म्हणजेच प्रत्येक चेंडूवर मोठा फटका सजवावा लागेल, चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल, चेंडूची चामडी जी आहे ती लोलवावी लागेल, अशी फलंदाजी करावी लागेल. ही मेगा फायनलवर नाव कोरण्यासाठी, ही ट्रॉफी जिंकण्यासाठी ब्राह्मणपाडा टीमला. किरण आहिडे आपण इकडे पिंटू मोरे यांच्याबरोबर आपण संपर्क करा. सूरज स्ट्रायकेनवर, गोलंदाज विश्वास जाधव. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न फसला आणि शॉर्ट थर्ड मॅन मध्ये कॅच देखील सुटली आहे. एक सिंगल येते. पहिलाच बॉल थोडासा पुढे टाकला होता, त्याला ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये कॅच सुटली आहे. सुरुवातीला पकडली, त्यानंतर पकडता पकडता पुन्हा सोडून दिली, धरतीला दान केली. 5 मध्ये 23 धावांची गरज. एकेरी धावाने हा सामना जिंकता येणार नाहीये ब्राह्मणपाडा टीमला. ब्राह्मणपाडा आणि पोगाव यांच्यामध्ये ही मॅच, परंतु आता सामन्यामध्ये पकड निर्माण केली पोगाव टीमने. गोलंदाजी त्यांची चांगली राहिली. धावसंख्या देखील एक चांगलं टार्गेट त्यांनी सेट केलं होतं. 32 धावांची आवश्यकता होती 2-3 ओव्हरमध्ये. अपील केली पुन्हा एकदा, जोरदार अपील, ती उचलून धरत असताना विकेटचं पतन. LBW आउट, विकेट क्रमांक 5. आहे तिथे येऊन थांबायचं आहे. 4 बॉल 23 धावांची गरज, म्हणजेच येणाऱ्या चेंडूवर सिक्सर लावणं गरजेचं आहे. 5 विकेट गेलेत 9 या धावसंख्येवर. विकेट टिकून खेळता आलं नाही, एका पाठोपाठ एक विकेट गेलेत. आणि आता नवीन बॅटर योगेश बॅटर आलाय मैदानामध्ये स्ट्राईक एंडवर. राऊंड द विकेटने कोण बनवत असताना हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. राईट हँड बॅटरसाठी ज्यावेळी तुम्ही राऊंड द विकेटने जात असताना ऑफ स्टंपच्या बाहेर थोडीशी लाईन ठेवली तर तो कोण बनत असतो, आणि तोच कोण बनवलाय आणि थोडीशी उचली देखील होती. 3 बॉल 23 धावा, 3 षटकार ठोकले तरी देखील हा सामना जिंकता येणार नाही. परंतु नो आला नाही, त्यावर एखादा षटकार ठोकला तर पुनरागमन होऊ शकतं. तशी चुकी करेल काय मेगा फायनल मध्ये? कदाचित नाहीच. अशा परिस्थितीमध्ये कदाचित चुकी होत असते, परंतु ती चुकी करणार नाही हा विश्वास आहे जो अष्टपैलू आहे पोगाव टीमचा. त्यांनी देखील 4 चेंडूमध्ये 1 धाव देत असताना एक महत्वाची विकेट या महत्वाच्या सामन्यामध्ये देखील घेतली आहे. 2 चेंडू दूर विजयापासून पोगाव संघ आता 23 धावांची गरज आहे. औपचारिकता शिल्लक राहिली. लेन चांगली होती, खोदून काढल्या, अगदी बुंद्यात टाकला होता, ऑन साईडला टर्न केलाय. बॉटमनचा वापर करत असताना सिंगल येते. कैलासवासी शिल्पा स्मृती चषक 2025 चा हा शेवटचा चेंडू, आणि त्याचबरोबर तो टाकला देखील गेला. आणि या ट्रॉफीवर नाव कोरणारा संघ म्हणजे स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट पोगाव संघ यांनी या चषकावर नाव कोरले. आपलं अभिनंदन, अभिनंदन. आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये जल्लोष केलाय. खूपच चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आम्ही गावासाठी मैदानामध्ये उतरलो. खूप आहेत.
4 टीम या सुपर 4 मध्ये होत्या त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचे. जानी स्पोर्ट वडपे, त्यानंतर गावदेवी ब्राह्मणपाडा आणि चॅम्पियन झालेला संघ म्हणजेच पोगाव संघ आणि सुभाष इलेव्हन खानिवली संघ. आपण बक्षीस वितरण सोहळ्याला काही मिनिटांमध्ये सुरुवात करणार आहोत. तर चारही टीमला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचंय. चला आपण शुभ सन्मानाकडे आपण जाणार आहोत आणि थोड्याच वेळात लगेच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी ज्यांनी सलग 4 दिवस पंचांची जी भूमिका निभावली, आमचे अभिजित सावंत सरांना विनंती आहे आपण या आपल्या मुख्य मंचावर यायचं आहे. या स्पर्धेचे सर्वेसर्वा पिंटू मोरे आपल्याला विनंती आहे आपल्या शुभहस्ते आपण अभिजित सावंत सरांचा हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. जबरदस्त अप्रतिम पंचांची भूमिका संपूर्ण दिवसभर रखरखत्या या उन्हामध्ये पंचांची भूमिका स्वीकारणं देखील सोपी गोष्ट नाही आहे. आणि अरविंद सावंत, अभिजित सावंत सरांचा हा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावर आपण पार पाडतोय.
त्यानंतर आपण हेमंत तावडे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. जबरदस्त पंचांची भूमिका ज्यांनी निभावली हेमंतजी तावडे सरांचा शुभ सन्मान. त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत